आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोनरकर, EDTV न्यूज जालना या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। जालन्यातील नागरिकांचा दर्जा वाढवणारी जालना महानगरपालिकेची निवडणूक आज पहिल्यांदाच पार पडली। यामुळे नागरिकांमध्ये देखील मोठा उत्साह होता, कारण आपण महानगरपालिकेचे नागरिक आहोत अशी शानही त्यांची वाढणार होती। जालन्याचे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती आशिमा मित्तल यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या, तेथील सोयीसुविधांची पाहणीही केली, मतदारांशी संवादही साधला। एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या जेवणाविषयी देखील चौकशी केली, परंतु कर्मचाऱ्यांनी खाली मान घातल्या। त्यामुळे त्याचे काय उत्तर असेल हे समजावून घ्यावे लागले। शहरात सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसला, रांगा देखील होत्या। अशा असतानाही 5:30 वाजेपर्यंत सुमारे 60 ते 65% मतदान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। याचे कारण असे आहे की अनेक मतदार हे उमेदवाराकडून काही ना काही मिळेल का या आशेने प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर उभे होते, परंतु मतदानाला ते गेलेच नाहीत आणि शेवटच्या टप्प्यात गेले त्यावेळेस गर्दी झालेली होती। त्यामुळे काहींना मतदानापासून वंचितही राहावे लागले आहे। जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत EDTV न्यूजने देखील मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी मतदानाचा आकडा वाढविण्यासाठी एक लक्की ड्रॉ स्कीम काढली होती, ज्यामध्ये मतदारांना मतदान केल्यानंतर शाईच्या बोटासह सेल्फी आणि EDTV जालना हे YouTube सबस्क्राईब केल्यानंतरचा स्क्रीनशॉट पाठवण्याचे आवाहन केले होते। यामधील प्रथम विजेत्याला मान्यवरांच्या हस्ते रोख 3000 रुपये, द्वितीयाला 2000 रुपये आणि उर्वरित तिघांना प्रत्येकी 1000 रुपये असे 5 विजेत्यांना EDTV न्यूज जालन्याच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे। आता पाहूयात सुरक्षा यंत्रणा कशी होती। जालन्यात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल हे सकाळपासूनच मतदान केंद्रांना भेटी देत होते। त्यांनी मतदारांशी देखील संवाद साधला, आपल्या सहकाऱ्यांशीही संवाद साधला आणि एकंदरीत सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला। पोलिसांच्या मदतीला होता तो तिसरा डोळा म्हणजेच ड्रोन कॅमेरे। संवेदनशील भागामध्ये ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात होते। या ड्रोन कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फार मोठी मदत झाली। शहरातील नेहमीप्रमाणे किरकोळ आणि आरोप प्रत्यारोपांचे प्रकार सोडले तर कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला नाही। दरम्यान छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी देखील जालन्यात येऊन काही मतदान केंद्रांची पाहणी घेतली आणि आढावा घेतला। जुना जालना भागातील नूतनवसाहत भागात मतदारांची शेवटच्या टप्प्यात झालेली गर्दी पाहून ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्राला सर्व ताफ्यासह भेट दिली आणि पाहणी केली। एकंदरीतच जालना महानगरपालिकेसाठी आज पहिल्यांदाच मतदान झाले आहे। त्यामुळे मनपाचा पहिला नगरसेवक म्हणून कोणाची शान वाढणार आणि कोणावर संक्रांत येणार हे अवघ्या काही तासातच समजणार आहे। तोपर्यंत तुम्ही तुमचे अंदाज बांधत राहा आणि मला रजा द्या। दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज जालना।